नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. सामाजिक तत्वांबरोबर खासगी लोकांची करा पोलीस तक्रार. आरटीओच्या अधिकाऱ्यांना का द्यावी लागली मुलाखत. होळीच्या खरेदीत गेला रविवारचा अख्खा दिवस. गुरुवारपासून धुलीवंदनाचे लागणार वेध. दहावी बारावीच्या परीक्षेतील ट्रॅफिक जामच्या वेळी मनपाचे दुर्लक्ष. नेत्याच्या बियर शॉपीसाठी मांस विक्रींची दुकाने हटवली. वाशिम येथे दारूच्या ट्रकचा अपघात. दारुडे सोडा, निवेसनींनी जमा केले बॉक्स. खेड्यात होळीच्या चाकोल्या घरोघरी. शहरात अपार्टमेंट संस्कृतीत चाकोल्यासाठी मोजावे लागतात पैसे. आता सविस्तर बातम्या. गेल्या आठवड्यात आरटीओने ओव्हरलोड ट्रक चालकावर कारवाई केली. या कारवाईचे अनेक कंगोरे ट्रक चालकांनी खासगीत सांगितले, पण त्यात अधिकाऱ्यांनी स्वतःहून काही चॅनलला हाताशी धरत दिलेल्या मुलाखतीची चर्चा रंगली आहे. ओव्हरलोडिंगचा हप्ता जमा करणाऱ्या आलोकने सुमारे 2 महिन्याच्या 45 लाखांचा हप्ता जमा केला आहे, पण तो संबंधितांकडे जमा केला गेला नाही. त्यामुळे आमच्यावर कारवाई झाल्याचा दावा ट्रक चालकांनी नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर केला आहे. 2 महिन्यांच्या सुमारे 45 लाखांचा हप्ता एका एजंटने स्वतः जमा केला, पण तो वरिष्ठांना मात्र पोहोचविला नाही. जिल्ह्यात 4500 मालमोटारी व जड वाहतूक करणारे वाहन आहेत. ही वाहने एकच दिवस किंवा मार्च अखेर आहे म्हणून क्षमतेपेक्षा अधिक भार घेऊन धावत नाही. ही सर्व वाहने रोजच भार क्षमतेपेक्षा अधिकचा भार घेऊन धावतात. त्यासाठीच प्रत्येक वाहन हे 1,500 रुपये विभागाच्या नावाने संबंधित एजंटकडे जमा करते. आलोक नावाचा एजंट हा पैसा जमा करत असल्याची माहिती ट्रक चालकांनी दिली, पण पैसे दिल्यावर देखील आमच्या वाहनांवर कारवाई का, असा प्रश्न आता वाहन चालकांना पडला आहे. दरम्यान वाहन तपासणी दरम्यान विभागाच्या नावावर वाहनधारकांनी वेठीस धरून गैरफायदा घेणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात कार्यालयात तत्काळ तक्रार दाखल करावी. वाहन चालक मालक यांनी सामाजिक घटकांच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे अनोखे आवाहन देखील अधिकाऱ्यांनी एका चॅनलसोबत बोलताना सांगितले. सर्व लोकांना आव्हान आहे की त्यांनी आपल्या वाहनाचे कागदपत्र वैध नसतील तर वैध करून घ्यावीत. वैध नसतील तर रस्त्यावर वाहन वापरू नये आणि कुठल्याही परिस्थितीत लोकांना धोका उत्पन्न होईल अशा तऱ्हेनं वाहन चालू नये. अशा प्रकारे वाहन चालवताना आढळल्यास त्यावर मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल. त्याचप्रकारे या मोहिमेचा आधार घेऊन काही लोक गैरफायदा उचलतात, लोकांना आमिष देतात, बळी पाडतात, आरटीओच्या नावावर काही गैरप्रकार करतात. तर सर्व लोकांना आमची विनंती आहे की अशा संदर्भात जर काही तक्रारी आल्या तर त्यांनी थेट तक्रार आरटीओकडे दाखल करावी किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला त्या संबंधित व्यक्तीची तक्रार दाखल करावी, असं लोकांना आवाहन करण्यात येत आहे. होळीच्या रंगात रंगण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. शहरात होळीच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. रंगासोबतच पिचकारी, टोप्या, फुगे, मास्क, केसांचे विग, रंगबिरंगी हेअर स्प्रे, विविध प्रकारचे नैसर्गिक रंग, मुखवटे यासारख्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. आज होळीच्या खरेदीचा रविवार चांगलाच रंगला होता. अगदी खाण्याच्या वस्तूपासून तर थेट शीतपेयापर्यंतच्या सर्व वस्तूंची खरेदी आज होळी निमित्त होताना दिसली. लहान मुलांसाठी कार्टून पिचकारी, वॉटर गन, टॅग पिचकारी, फुगे पिचकारी अशा विविध प्रकारच्या पिचकाऱ्या बाजारात उपलब्ध आहेत. मोठ्यांसाठी मोठ्या आकाराच्या आणि जास्त पाणी साठवणाऱ्या पिचकाऱ्या उपलब्ध आहेत. रंगापासून केसांचे आणि त्वचेचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या टोप्या, मास्क, हेअर स्प्रे, तेल आणि लोशन बाजारात उपलब्ध आहेत. होळीच्या उत्साहात भर घालण्यासाठी रंगबिरंगी विग, मुखवटे आणि इतर सजावटीचे साहित्यही बाजारात उपलब्ध आहे. होळीच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठेत रविवारी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. रंग आणि पिचकारी खरेदी करण्यासाठी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण उत्साही दिसत आहेत. होळीच्या दिवशी रंगांची उधळण करून आनंद साजरा करण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. अकोल्यात मोठी उमरी भागात रस्त्यावर मांस विक्री करण्यात येत आहे. उघड्यावर व्यवसाय सुरू असल्याने नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या संदर्भात महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे. या विरोधात महापालिका प्रशासनाने कारवाई करण्याचे आदेश दिले, त्यानुसार अतिक्रमण काढण्यात आले.
मागील आठवड्यात देखील या भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली गेली. तसेच पुन्हा महापालिकेचा पंजा या परिसरातील अतिक्रमणावर फिरत आहे. रस्त्यावरील हातगाड्या, हातठेले हटवले. सकाळपासून अतिक्रमण विरोधी पथकाने हा परिसर मोकळा केला. अतिक्रमण पुन्हा होणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या रस्त्यावर सतत वाहतूक सुरू असते. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. तो दूर करण्यासाठी पावले उचलली जाणे आवश्यक आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान एका बियर शॉपीसाठी हे अतिक्रमण काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बियर शॉपीत ग्राहकांना सहज येता यावे यासाठी हे अतिक्रमण काढले गेल्याची ओरड स्थानिक पातळीवर होती. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव जवळ वडप फाट्याजवळ शनिवारी रात्री बियरने भरलेला ट्रक उलटला. बियरने भरलेला ट्रक उलटल्याचे पाहून मद्यपी बियर लुटण्यासाठी धावले होते. वडप फाट्याजवळील शनिवारी रात्री बियरने भरलेला ट्रक उलटला. ट्रक उलटताच त्यातील बियरचे सर्व बॉक्स रस्त्यावर पडले. हे पाहून आजूबाजूचे अनेक नागरिक बियर लुटण्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते. मात्र त्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरले, कारण घटनास्थळी आधीच पोलीस उपस्थित होते. त्यामुळे या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर बियरचा साठा पोलिसांच्या देखरेखीखाली सुरक्षित स्थळी हलवण्यात आला. घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. छत्रपती संभाजीनगरहून रायपूरला बियर घेऊन जाणारा ट्रक वाशिम जिल्ह्यातील मालेगावजवळ वडप फाट्यावर उलटला. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात MRI 3 टेस्ला मशीन खरेदीबाबत विधानसभा सदस्य साजिद पठाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी ही मशीन लवकरच प्राप्त होईल असे उत्तर दिले आहे. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व सर्वोपचार रुग्णालयात MRI 3 टेस्ला मशीन खरेदीसाठी 24.97 कोटी रुपयांना नवीन प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री स्वास्थ्य योजनेतून लवकरच हे मशीन उपलब्ध करून देण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात MRI 3 टेस्ला मशीन खरेदीबाबत विधानसभा सदस्य साजिद खान पठाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता. MRI 3 टेस्ला मशीन अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त आहे. त्यामुळे अचूक निदान होऊन योग्य उपचार मिळण्यास रुग्णाला मदत होते. राज्यात प्लास्टिक प्रायव्हेट पार्टनरशिप पद्धतीचा अवलंब करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सिटी स्कॅन MRI मशीन खरेदी करण्यात येणार आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. वो शक्ति है, 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 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. पातूरजवळ शिरला गावातील शेत शिवारातील एका कच्च्या घरात अचानक आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. हे पाहता मजुराला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. पातूरजवळ शिरला गावात एका शेतकऱ्याचे कच्चे घर आणि शेतीची उपकरणे जळून खाक झाली. त्यामुळे शेतकऱ्याचे सुमारे 2 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. घटनेमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. पातूर तालुक्यातील शिरला येथील रहिवासी बाबाराव गवई यांचे शेतात कच्चे घर बांधलेले होते आणि या घरात शेतीची उपकरणे ठेवलेली होती. यामध्ये बियाणे, खते, PVC पाईप तसेच शेतात लावण्यासाठी आणलेली 20 लिंबाची झाडे आणि इतर घरगुती साहित्य असे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत पातूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पाहून त्याला लवकर आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील इतर शेतकरी करत आहेत. अकोला रेल्वे स्थानकावर उन्हाळ्यात आता प्रवाशांची संख्या वाढती आहे, पण या ठिकाणी असलेली लिफ्ट बंद असल्याची ओरड प्रवाशांनी सुरू केली आहे. तर सरकते जिने बंद आहे की सुरू असा प्रश्न कायम प्रवाशांना पडत असल्याचे चित्र आहे. अकोला रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी 2 लिफ्ट बसवण्यात आल्या आहेत, पण त्या कधी सुरू तर कधी बंद असतात. अकोला रेल्वे स्थानकावर सरकते जिने देखील आहेत, परंतु ते सुद्धा नियमितपणे सुरू नसतात.
त्यामुळे वृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. अकोला रेल्वे स्थानकावर असलेल्या लिफ्ट प्रवाशांच्या सोयीसाठी नसल्याची ओरड आहे. याकडे रेल्वेच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. त्याचबरोबर रेल्वे स्थानकावरील अनागोदी कारभार थांबवण्याची गरज असून अनधिकृत हॉकर्स रेल्वे स्थानकावर राहणार नाही याची दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तर रेल्वे स्थानकावर लावलेले बॅग चेकिंग युनिट बंद असून ते सुरू करण्याची गरज आहे. रेल्वे स्थानकावर बेशिस्त ऑटो चालकांचा प्रवाशांना होणारा त्रास थांबवण्याची मागणी प्रवासी करतात. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मोरगाव काकड येथील निरंजन महाराज संस्थान येथे गोरगरीब मुलामुलींचे लग्न होतात. त्याचबरोबर या क वर्गात मंदिराचे विकास काम जोरात सुरू असून काही विघ्नसंतोषी लोकांनी मंदिर ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. स्थानिक गावकऱ्यांनी मंदिराच्या विद्यमान अध्यक्षाबरोबर विश्वस्तावर विश्वास व्यक्त केला आहे. आज आपण या ठिकाणी आलेलो श्री निरंजन महाराज संस्थान मोरगाव काकड तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. मंदिराच्या परिसरामध्ये या ठिकाणी आपण आलेलो आहोत. मंदिर गावापासून जवळपास जंगलामध्ये 1 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे आणि मंदिराचं जे प्रवेशद्वार ज्याला म्हणता येईल आपल्याला ते हे मेन गेट आहे आणि या मेन गेटला जंगलात असल्यामुळे याला नेहमी बांधलेलं असतं किंवा बंद असते, लॉक लावलेलं असते. तर आता आपण याची दुसरी बाजू बघूया की मंदिरामध्ये प्रवेश करण्याकरता काय आहे. तर इथं असं टर्न मारून असं भाविकांना आतमध्ये जाण्यासाठी ही या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. हे बघू शकता की या दरवाज्यातून आपल्याला असं आतमध्ये येता येते आणि बाहेरसुद्धा निघता येते. याला कुठल्याही प्रकारचं कुलूप किंवा कुंडा लावता येत नाही. ही या ठिकाणी बाहेर महादेवाची पिंड आहे आणि इथं नंदी आहे. जी महाशिवरात्रीचा जो विषय आहे तर ती महिला या ठिकाणी पूजा करण्याचं व्यवस्था केलेली आहे. आतमध्ये फक्त निरंजन महाराजाची बावली आहे. तसं दुसरं कुठलंही महादेवाचं पिंड किंवा आतमध्ये कुठलाही प्रकार नाही आहे. हा फक्त इथंच आहे. आता आपण ते जो आतमध्ये येण्याचं मेन प्रवेशद्वार होतं ते बघितलं. आता दुसरी बाजू बघूया. या मंदिराला एक छोटं दार इकडच्या साईडनं सुद्धा आहे. आता त्या दिवशी नेमका विषय असा झाला की ते पुजारी यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना कुठले म्हणजे गोंधळाची अवस्था होती. त्या अवस्थेमध्ये त्यांनी त्या गेटला कुलूप लावलं आणि ते दवाखान्यामध्ये चालले गेले. परंतु हे गेट नेहमीकरता उघडं असते. इथं आपण बघू शकता हा लोकार्पण सोहळा 22 तारखेला झालेला आहे. इथं पाण्याची वरती टाका केलेला आहे. हे नळ 24 तास इथं चालू असतात. थंडगार आणि गोड पाणी, विशेष म्हणजे पिण्यायोग्य पाणी या ठिकाणी नेहमी करता असते. इथं ग्लास ठेवलेले आहेत. पाण्याची सर्व संपूर्ण व्यवस्था केलेली आहे. कवर्ग तीर्थक्षेत्र असलेले निरंजन महाराज संस्थान हे मोरगाव काकड भागातील पंचक्रोशीतील महत्त्वाचे मंदिर आहे. या ठिकाणी मंदिराचे अध्यक्षांनी मंदिराचे सुंदर व्यवस्थापन केले आहे. त्याचबरोबर विविध विकास कामे हाती घेतली आहे. त्याचबरोबर भक्तांसाठी मंदिर निरंतर खुले राहत असल्याचे मंदिराचे अध्यक्षांनी स्पष्ट केले. संस्थानचे अध्यक्ष संजय काकड यांनी या संस्थानच्या विकासाचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मी संजय सुखदेव काकड निरंजन संस्थानचा अध्यक्ष सन 2015 पासून असून या संस्थांमध्ये बऱ्याचशा सुखसुविधा उपलब्ध आहेत. एवढंच नव्हे तर या संस्थांमध्ये 5 विश्वस्त असून विश्वस्ताच्या बहुमताप्रमाणे या संस्थांचा कारभार चालतो. एवढंच नव्हे तर हे संस्थान क वर्ग तीर्थक्षेत्रामध्ये सुद्धा आलेलं आहे आणि क वर्ग तीर्थक्षेत्रामधून बऱ्याचशा सुविधा या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत आणि या संस्थांची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. परंतु काही विघ्नसंतोषी लोक यामध्ये थोडं विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात. परंतु निरंजन महाराजांची कृपा आहे आणि निरंजन महाराजांच्या कृपेनं ही प्रगती उत्तरोत्तर होत राहील. एवढंच नव्हे तर आमच्यासोबत असणारे जे विश्वस्त आहेत ते तन मन धनानं निरंजन महाराजच्या सेवेत आहेत. रात्री बेरात्री त्यांना कधीही जरी आवाज दिला
तर ते महाराजांच्या सेवेसाठी हजर असतात। या ठिकाणी बरेच धार्मिक कार्यक्रम होतात। या ठिकाणी अध्यात्मयोग साधना शिबिर सप्टेंबर महिन्यामध्ये होते। गुढीपाडव्याला मार्चमध्ये एक मोठा भागवत सप्ताह सुद्धा निरंजन महाराजांचा होते। आणि एवढंच नव्हे तर लहान मुलांचे शिबिर सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्या शिबिरामधून हजारो मुलं सुसंस्कारित झालेले आहेत। एवढंच नव्हे तर हर एक संप्रदायाचे कार्यक्रम या मंदिरावर होतात। सर्व महिला पुरुष संस्थान जे आहे हे बिलकुल भक्तांसाठी खुल्लं आहे, नेहमीसाठी खुल्लं राहील। परंतु संस्थांचे जे नियम आहेत त्या संस्थांच्या अधीन राहून, संस्थांच्या नियमाला अधीन राहून तिथं जर कोणाला वैयक्तिक कार्यक्रम जर करायचा असेल तर त्याचं नियोजन पद्धतशीर राहावं याकरिता संस्थांनी काही नियम लागू केलेले आहेत आणि त्या नियमाच्या आधारे आम्ही सर्वांना हे संस्थान देत असतो, सर्व सुविधा उपलब्ध करून देत असतो आणि यापुढेही आम्ही देत राहू एवढंच या ठिकाणी बोलतो। होळी आणि धुळवडीचा सण रंगासोबतच शेणाच्या चाकोल्याचीही निगडीत आहे। 40 पार केलेल्या पिढीला होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या चाकोल्या बनवण्याची परंपरा कायम आहे। आजच्या पिढीला हा प्रकार ठाऊकही नाही। आता ही परंपरा विस्मरणात गेली आहे की चाकोल्या कशा बनवल्या जातात। फाल्गुन पौर्णिमेला होळीचा लोकोत्सव साजरा केला जातो। परंपरेनुसार होळीच्या रात्री समिधा म्हणून लाकडे जाळली जातात, मंत्रोच्चारात प्रदक्षिणा घालतात। दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा शुभारंभ होतो। पूर्वी घरोघरी तयार केलेल्या शेणाच्या चाकोल्या होळीच्या अग्नीत टाकण्याची प्रथा होती। या चाकोल्या 15 ते 20 दिवस आधीच तयार केल्या जातात। त्यासाठी लहान मुले जवळून किंवा गुरे असलेल्या शेतकऱ्यांकडून शेण गोळा करीत आज हा सांस्कृतिक वारसा लोप पावत चालला आहे। मात्र आता रेडीमेड चाकोल्यांना मागणी केली जाते। यावर्षी 13 मार्च रोजी होळीचा सण साजरा केला जाणार आहे। त्यामुळे ग्रामीण भागात व्यावसायिक स्तरावर पारंपरिक शेणाच्या चाकोल्यांचे उत्पादन सुरू झाले आहे। शहरामध्ये या चाकोल्यांना मोठी मागणी असून माळा 30 रुपये व उघड्या चाकोल्या 20 रुपये डझन दराने विकल्या जात आहेत। सणासुदीच्या काळात या व्यवसायामुळे रोजगारांना संधीही निर्माण झाल्या आहेत। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। सामाजिक तत्वांबरोबर खासगी लोकांची करा पोलीस तक्रार। RTOच्या अधिकाऱ्यांना का द्यावी लागली मुलाखत। होळीच्या खरेदीत गेला रविवारचा अख्खा दिवस। गुरुवारपासून धुलीवंदनाचे लागणार वेध। दहावी 12वीच्या परीक्षेतील ट्रॅफिक जामच्या वेळी मनपाचे दुर्लक्ष। नेत्याच्या बियर शॉपीसाठी मांस विक्रींची दुकाने हटवली। वाशिम येथे दारूच्या ट्रकचा अपघात। दारुडे सोडा, निवेसनींनी जमा केले बॉक्स। खेड्यात होळीच्या चाकोल्या घरोघरी। शहरात अपार्टमेंट संस्कृतीत चाकोल्यासाठी मोजावे लागतात पैसे। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।